काल संध्याकाळी 4 वाजता भव्य दिव्य असा मंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडण्यात आला। तर या शपथविधीवेळी जवळजवळ 39 मंत्र्यांनी शपथ घेण्यात आली। तर पाठिंबाच्या काळामध्ये जे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते, नंतर महाविकास आघाडीच्या काळामध्ये मंत्री होते, नंतर एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते। तर असे कोणकोणते 12 जणांना जवळजवळ त्यांना डचू देण्यात आला, असे कोणकोणते मंत्री आहेत या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सुरुवातीला पाहूया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट। तर या ह्याच्यामध्ये पक्षामधून कोणकोणत्या मंत्र्यांना डचू देण्यात आले सुरुवातीला पाहूया। तर पहिलं नाव आहे दिलीप वळसे पाटील। दिलीप वळसे पाटील हे सातत्याने आंबेगाव या मतदारसंघातून निवडून येत आहेत। तर त्यांचं पाहायला गेलं तर जवळजवळ 7 ते 8 वेळा त्या मंत्रिपदातून निवडून येते। त्यांनी ह्याच्या अगोदर गृहमंत्री पदाची सुद्धा धुरा सांभाळले, नंतर सहकार मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे। तर तसं पाहायला गेलं तर अनेक महाविकास आघाडीमध्ये नंतर एकनाथ शिंदे यांच्या ह्याच्यामध्ये वेगवेगळी पदे भूषवल्यात। तर त्यांचा अनुभव पाहायला गेला तर खूप मोठा आहे। तर त्यांना सुद्धा एक मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा होती, पण झालेल्या ज्येष्ठत्वामुळे त्यांना मंत्रिपदातून पत्ता कट केले झाले असं समजले जाते। तर दुसरं पाहायला गेलं तर छगन भुजबळ। छगन भुजबळ नाशिक जिल्ह्यामधून येतात, ते येवल्या मतदारसंघातून सातत्याने निवडून येतात। तर ह्यांना सुद्धा एक मंत्रिपदाचा खूप मोठा अनुभव आहे। त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पद हे त्यांनी भूषवलेलं आहे। यांनी सुद्धा चांगलं काम केलंय। नंतर अन्न व नागरी पुरवठा हे मंत्रिपद पाठिंबाच्या काळामध्ये त्यांनी सुद्धा याचं सुद्धा काम पाहिलेलं आहे। तर यांना सुद्धा एक खूप मोठा अनुभव आहे। त्यामुळं नंतर दुसरं पाहिलं गेलं तर एक ओबीसी नेतृत्व म्हणून यांच्याकडे पाहिलं जात होतं। या मंत्रिमंडळामध्ये त्यांना मंत्रिपद मिळेल अशी त्यांना एक अपेक्षा होती, पण या ह्याच्यामध्ये त्यांना मंत्रिपद मिळणं याचा सुद्धा पत्ता कट झालेला आहे। तर या छगन भुजबळ यांना एक पक्ष बांधणीमध्ये एक मोठं पद देऊन पक्ष संघटना कशी मजबूत करण्यात येईल अशी त्यांना एक चर्चा चालू आहे। तर यांना पक्ष बांधणीसाठी एक मोठी जबाबदारी त्यांच्यावरती देण्यात येईल। तर दुसरं पाहिलं गेलं तर अनिल पाटील। अनिल पाटील हे जळगाव ह्याच्यामधून सलग 2 वेळा ह्याच्यामध्ये आमदारकी म्हणून निवडून आलेले, पण यांनी सुद्धा पाठिंबाच्या काळामध्ये मंत्री म्हणून काम पाहिलेलं आहे। तर ते अजित पवार यांचे निकटवर्ती आणि विदर्भाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक नवीन चेहरा म्हणून पाहण्यात आलं होतं। त्यांना सुद्धा एक मंत्रिपद मिळेल म्हणून अपेक्षा होती, पण त्यांना एक त्यांची काल निराशा झाली। तर दुसरं पाहिलं गेलं तर धर्मराव बाबा आत्राम। धर्मराव बाबा आत्राम एक नंदुरबार जिल्ह्यातील एक आदिवासी चेहरा म्हणून एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये एक प्रमुख चेहरा होते। तर त्यांच्या ह्याच्यामध्ये पाहायला गेलं तर त्यांनी ह्याच्या पाठिंबाच्या काळामध्ये आदिवासी मंत्री म्हणून, नंतर अन्न व नागरी पुरवठा या मंत्रिपदाची जबाबदारी त्यांनी पार पडली चांगल्या प्रकारे। तर यांना सुद्धा अजितदादा गटामध्ये काल त्यांच्या कोट्यातून एक मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती, पण त्यांना सुद्धा काल त्यांना मंत्रिपद भेटलेलं नाही। तर दुसरं पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे या ह्याच्यामधून ज्यांना कोट्यातून ते पाठिंबाच्या काळामध्ये मंत्री होते, तर आता त्यांना मंत्रिपद मिळालं नाहीत। अशी कोणकोणती नाव आहेत तर यामध्ये पाहायला गेलं तर सुरुवातीला पाहायला गेलं तर तानाजी सावंत। तानाजी सावंत भूम परांडा या मतदारसंघातून वेळोवेळी निवडून येत आहेत। तर तसं पाहायला गेलं तर पाठिंबाच्या काळामध्ये अनेक त्यांनी मंत्रिपद बसवलेत। तर महत्वाची भूमिका ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्यावेळेस तानाजी सावंत यांनी महत्वाची भूमिका बजावली, हे वेळोवेळी सांगण्यात येत आहे। तर सुरुवातीला पाहायला गेलं तर तानाजी ह्याला आरोग्य मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांची जबाबदारी सोपवण्यात आली होती। तर सुरुवातीला पाहायला गेलं तर एका वस्तूला एक गोळीचं नाव त्याला वस्तूला कॅफेन आले नाहीत का असं, म्हणजे त्यावेळी सुद्धा त्यांचं शैक्षणिक पात्रता हे करण्यात आली। तर दुसरं पाहायला गेलं तर जो पुण्यामध्ये ऍक्सिडेंट झाला होता, त्या ऍक्सिडेंटमध्ये लॅबमधील वेगवेगळ्या रिपोर्ट चेंज करण्यात आली, त्यामुळे त्यांच्यावरती सुद्धा आरोप करण्यात आलं होतं। नंतर दुसरं पाहायला गेलं तर ज्यावेळी शेतकऱ्यासाठी त्यांनी बांधापर्यंत गेले होते त्यावेळेस शेतकऱ्याशी एक उद्धट वर्तन केलं होतं, त्याचा परिणाम सुद्धा म्हणजे वेगवेगळी वक्तव्यात वादात सापडली होती तानाजी सावंत, त्यामुळे त्यांना मंत्रिपदापासून डचू देण्यात आला अशी माध्यमामध्ये चर्चा आहे। तर दुसरं पाहायला गेलं तर दीपक केसरकर सावंतवाडी या मतदारसंघातून सातत्याने निवडून येत आहेत। तर तसं पाहायला गेलं तर दीपक केसरकर ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी बंड केलं, तर उद्धव ठाकरे सुद्धा या बंडासोबत यावेत आणि काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडावी, त्यामुळे त्यांनी वेळोवेळी प्रयत्न करत होते। शेवटच्या क्षणापर्यंत ते उद्धव ठाकरे सोबत होते, पण नंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले आणि ज्यावेळेस ह्याच्यामध्ये अजितदादा गट असेल, भारतीय जनता पार्टी असेल
याच्यामध्ये वेळोवेळी ज्या थोडंफार खटके उडत होते त्यांची समन्वय साधण्याची यांच्यावरची जबाबदारी सोपवण्यात आली होती. तर यामध्ये सुद्धा दीपक केसरकरांना या मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती, पण कोकण विभागामधून भरत गोगावले यांना मंत्रिपद दिल्यामुळे त्यात जो दीपक केसरकर आहेत यांचा पत्ता कट करण्यात आलाय अशी माध्यमामध्ये चर्चा आहे. जे अब्दुल सत्तार आहेत एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून येतात, त्यांनी एक विदर्भाचा एक प्रमुख चेहरा म्हणून त्यांना ओळखण्यात येतं. तर अब्दुल सत्तार एक अल्पसंख्याक ह्याच्यामधून येतात, एक मुस्लिम चेहरा म्हणून त्यांना सुद्धा एक मंत्रिपदाची अपेक्षा होती, पण त्यांनी पाठिंबाच्या काळामध्ये कृषी मंत्रिपद म्हणून भूषवलं आहे. या काळामध्ये शेतकऱ्यांची झालेली अपेक्षाभंग, नंतर त्यांनी वेळोवेळी केलेली वक्तव्ये वेळोवेळी ह्याच्यामध्ये सापडल्यानंतर त्यांनी ह्याच्यामध्ये एकनाथ शिंदेच्या ह्याच्यामधून कृषी मंत्रिपद सुद्धा काढून घेण्यात आलं होतं. नंतर ते अजितदादा गटाला देऊन त्यांच्याकडे अल्पसंख्याक हे मंत्रिपद सोपवण्यात आलेलं होतं. तर यांची सुद्धा वेळोवेळी राहिलेली कारकीर्द वादात सापडल्यानंतर पाहायला गेलं तर रावसाहेब दानवे यांच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाला केलेली मदत, त्यामुळे सुद्धा एक त्यांच्या हातामध्ये मंत्रिपद न देता एक त्यांचा सुद्धा पत्ता कट करण्यात आला अशी माध्यमामध्ये चर्चा आहे. गेलं तर भारतीय जनता पार्टी यातून कोणकोणत्या मंत्र्यांना डच्चू देण्यात आल्या या व्हिडिओमध्ये पण. तर दुसरं महत्वाचं नाव येते तर रवींद्र चव्हाण यांनी पाठिंबाच्या काळामध्ये वेगवेगळी मंत्रिपद भूषवली आहेत. त्यांनी पाठिंबाच्या काळामध्ये सार्वजनिक मंत्रिपद हे एकनाथ शिंदे गटाच्या ह्याच्या वेळेस त्यांनी मंत्रिपदाचं काम पाहिलेलं आहे. तर रवींद्र चव्हाण यांना सुद्धा सलग डोंबिवली या मतदारसंघातून ते 8 वेळा निवडून येतात. यावेळी सुद्धा त्यांना मंत्रिपदाचा पत्ता कट करण्यात आहे. त्यांना आता सातत्याने एक माध्यमातून चर्चा होती की त्यांना पक्ष बांधण्यासाठी एक मोठी जबाबदारी एक प्रदेशाध्यक्ष त्यांच्याकडे जाऊ शकतं अशी या माध्यमामध्ये चर्चा आहे. तर दुसरं पाहायला गेलं तर सुरेश खाडे हे मिरज मतदारसंघातून सलग 4 वेळा सांगली जिल्ह्यातून येतात. ह्याच्यामध्ये पाहायला गेलं सुरेश खाडे यांनी सामाजिक न्याय मंत्री, कामगार मंत्री पाठिंबाच्या काळामध्ये हे पद भूषवले आहेत. नंतर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा यांनी भूषवले आहेत. तर या सांगली जिल्ह्यातून यांना मंत्रिपद मिळेल. नंतर गोपीचंद पडळकर असतील यांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती, पण सांगली जिल्ह्याला एकही पद या मंत्रिमंडळामध्ये मिळालेलं नाही. तर दुसरं पाहायला गेलं तर सुधीर मुनगंटीवार हे कंटिन्यू बल्लाळपूर या मतदारसंघातून निवडून येतात. यांना सुद्धा खूप मोठा अनुभव आहे. यांनी सुद्धा वन मंत्री, नंतर सांस्कृतिक मंत्री हे काम पाहिलेलं आहे. तर यांना सुद्धा एक मंत्रिपदाची अपेक्षा होती, पण यांचा सुद्धा मंत्रिमंडळातून यावेळेस पत्ता कट करण्यात आला. यांना सुद्धा एक पक्ष संघटनेसाठी चांगली जबाबदारी यांच्यावरती सोपवण्यात येईल अशी माध्यमातून चर्चा आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? हा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.